चला लगेच टॉस कोणी जिंकले ना? NSK टीमने टॉस जिंकला आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते नागले टीमला. दोन ओपनिंग बॅटर आपण बघतोय. अनिल पाटील स्ट्राईक एंडवर आहेत आणि शरद नॉन स्ट्राईक एंडवर दिसतात आणि विश्वास कंजारी NSK टीम कडून बॉलिंगसाठी येतोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल या ठिकाणी मास्टर क्रिकेटचा जय मल्हार पोमन आयोजित ही स्पर्धा. पहिलाच बॉल हुकचा फटका मात्र या ठिकाणी स्वयंचित चुरबेने फलंदाज होईल बाद. फटका तर चांगला होता मात्र बघितला पण तर स्वयंचित रूपेने हा फलंदाज बाद होतोय. अनिल इज आउट. असं वाटलं थोडंसं स्लीप झाला, मागे गेला होता फटका खेळण्यासाठी, हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला होता. बघितला पण लॉंग लेगच्या दिशेने हा चौकार जरूर गेला मात्र आपलं बॅलन्स गेला आणि बॅलन्स गेल्यानंतर फलंदाज अनिल बाद होतोय. नवीन बॅटर लखा जातोय. नवीन बॅटर बॅटिंगसाठी लक्का तुमाडा. पहिल्याच बॉलवर विकेट मिळतोय. हिट विकेटच्या रूपेने ही विकेट जाते आणि हा टुर्नामेंटमधल्या जर आपण बघितलं तर हा विकेट हिट विकेटच्या रूपेने पहिला विकेट हे सुद्धा एक वैशिष्ट्य राहील या टुर्नामेंटचं. 11 पद्धतीने फलंदाज बाद होऊ शकतोय, ज्यामधून हा एक प्रकार आहे. एक नॉर्मली प्रकार आपल्याला नक्कीच माहीत आहे, ज्यामध्ये रिटायर अँड आउट सुद्धा असतोय. ऑबस्ट्रक्टिंग युअर फील्ड म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमला जर आपण थोडासा त्रास दिला तरी सुद्धा आपण आउट होऊ शकतोय. विश्वास कांजारी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ फटका चांगला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर बॉल खाली आहे, कॅच सुटला जातो. वन बाउन्स बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, पण बघितलं त्या ठिकाणी उभा होता फिल्डर विनोद आणि विनोदच्या हातून ही मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि विनोदला आता जागा बदलली जाते. विनोदला सर्कलमध्ये ठेवला जाईल. चौकार येतोय. पहिल्या बॉलवर विकेट गेली होती मात्र या बॉलवर एक आणखीन विकेट जाऊ शकली असती मात्र कॅच सुटतोय. लगातार 2 विकेट येऊ शकल्या असत्या मात्र फिल्डिंग खराब होते आहे. विश्वास कांजारे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. लखाने आपलं खातं खोललेलं आहे 4 रनने. पुन्हा एकदा चांगला फटका लखाच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. यावेळेला चुकी पुन्हा एकदा होते. या ठिकाणी आपण बघितलं गुरुनाथ आला होता आणि त्याच्या हातामधून सुद्धा हा कॅच सुटतोय. 2 कॅच आतापर्यंत सुटलेले आहेत आणि जीवनदान मिळालेले. दोन्ही बॉलवर जीवनदान मिळते ते लखा याला. नशीबाचं चांगलं नशीब घेऊन आलेलं आहे लखा. टीमचं टोटल जर बघितलं आपण तर झालेलं आहे स्कोर बोर्डवर
टोटल 6 रन्स, 6 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला बघितला पण जास्त बाहेर बॉल होता, वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल आणि 1 रनने टीमचं टोटल 7 वर जाईल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय आपल्याला बॅटर लखा. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण बघितलं थोडासा ओव्हर पिच बॉल जरूर होता, बॉलच्या लाईन मध्ये आला नाही लखा. यावेळेला विकेट किपर फिल्डिंग चांगली करतो, मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. बॅटला लागून ही बॉल लागून ही रन आली होती. लेफ्ट हँडर हार्ड हिटर, पॉवर हिटर म्हटला जातोय शरद फरले. लेफ्ट हँडर आहे, पॉवर हिटिंग साठी अतिशय चांगला म्हटला जातोय आणि लेफ्ट हँडर बॅटरचा हा फटका एक मोठा फटका असतोय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव आपण बघतोय केला जातोय शरद फरलेसाठी. डीप मिड विकेट आहे, त्याच्यानंतर आपण बघतोय लॉंग ऑन थोडासा वाईडिश आहे. शॉर्ट अप फुल करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरचा हा बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. आणखीन एक अतिरिक्त रन मिळेल, स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 9 रन्स, 9 लॉस ऑफ 1 विकेट. 5 षटकाचा हा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे आणि मास्टर क्रिकेट आपण बघतो, 40+ क्रिकेट आहे. राऊंड विकेटने यावेळेला पुढे टाकला होता, चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स जाईल की षटका जाईल, काय पंचांचा इशारा. 4 रन, चौकार येतोय. अप्रतिम शॉट शरद फरलेच्या बॅटमध्ये येतो, हात चौकार. आणि दोन्ही सुद्धा बॅटर आपण बघतो, लखा आणि शरद या दोन्ही बॅटरने चौकाराने आपलं खातं ओपन केलेलं आहे. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 13 रन्स. ओव्हरची अद्याप ही 1 बॉल शेष आहे. चांगलं टोटल आहे, चांगली सुरुवात आहे म्हणू शकतो आपण पहिल्या ओव्हरमध्ये. जे मल्हार 40+ मास्टर फोमनचं हे आयोजन आपण बघतोय. कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशन 40+ क्रिकेट. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल विश्वास गांजारी. राऊंड विकेट. पुन्हा एकदा सरळ बॅटने चांगला फटका, मात्र फील्डरला शोधलाय. पुन्हा एकदा कॅच सुटला जातो वॅडिश लॉंगॉनला. 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय. 15 ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक ग्रेट स्टार्ट म्हणू शकतो. पहिल्या बॉलवर विकेट जरूर गेली होती आई चौंडाई नागले टीमची, मात्र त्यानंतर जबरदस्त बॅटिंग लखा आणि शरद फरले या 2 बॅटरची. पंढरीनाथ येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसरा बॉलर विश्वास गांधारी थोडासा महागडा पडलेला पहिल्या ओव्हरमध्ये. याचं कारण आहे की फिल्डिंग चांगली झाली नव्हती. जवळजवळ 3 कॅचेस सुटल्या, लखाच्या 2 कॅचेस. त्यानंतर आपण बघितलं शरद फरलेचे 1 कॅच सुटला. फिल्डिंगचा दर्जा जर आपण बघितला थोडासा खराब दिसतो आपल्याला NSK टीमचा. पॉवर प्लेचं जे बंधन आहे सुटलेलं आहे. जर आता बघितलं आपण डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग, डीप मिड विकेट आहे, डीप वाईटिश मिड विकेट. आतमध्ये किती ठेवायचे आहेत? 3 फिल्डर आतमध्ये 3 राहतील. ओव्हर द विकेटचा मारा करेल राईट हँडर बॅटर लखासाठी पंढरीनाथ. पहिला बॉल. गती चांगली आहे पंढरीनाथच्या गोलंदाजीमध्ये. लेफ्ट आर्मर आहे, लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय आणि पहिलाच बॉल अतिशय चांगला. थोडंसं पुढे जरूर ठेवलं, मात्र गतीला मिस झाला. या ठिकाणी आपण बघितलं लखा चांगली गती आहे पंढरीनाथच्या गोलंदाजीमध्ये. 7 ते 8 पॉलचा रनअप असेल पंढरीनाथच्या गोलंदाजीमध्ये. पुढे टाकला होता, ह्या वेळेला बॅटच्या खाली घेतो बॉल मिड विकेटच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येतोय, 2चा कॉल आहे,
मात्र खराब फिल्डिंग या ठिकाणी मात्र बॅकअप अतिशय चांगलं केलं जाते. फक्त एकच रन मिळेल, एकच रनवर समाधान मानावं लागेल ते दोन्ही बॅटरला आणि 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 16 रन्स. 16 लॉस ऑफ 1 विकेट. एक लेफ्टी आणि एक रायटी दोन चांगलं कॉम्बिनेशन आहे दोन फलंदाजामध्ये. त्यामुळे फिल्डिंगमध्ये ज्या वेळेस स्ट्राईक रोटेट होईल त्यावेळेस बदल करावा लागेल आणि थोडंसं त्रास जाणवेल. आणि 40+ फिल्डिंग थोडंसं चेंज करणं म्हणजे त्रासच आहे, कारण हे रेग्युलर क्रिकेटर नाही आहेत. एक धाव आरोग्यासाठी म्हटलं जाते 40+ क्रिकेट. किंवा तुम्ही क्रिकेट मॅच खेळण्यासाठी तर त्या अगोदर तुम्ही प्रॅक्टिस करता आणि ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुमचं एक्सरसाइज चांगली होते. असं कोण जिमला जास्त जात नाही आहेत. मात्र गाडीची लाईट आहे ती बंद करा प्लीज. समोर बाईक. थँक्यू. पंढरीनाथ यावेळेस पुन्हा लेफ्ट आर्म राऊंड विकेटनेस बॉलिंग करतोय. हो चांगला बॉल, गती चांगली होती आणि बघितला पण लेंथ बॉल टाकला. क्रॉस पॅडेड शॉट करण्याचा प्रयत्न चुकतोय फलंदाज शरद फरले. डॉट बॉल जातोय. या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे पंढरीनाथ त्याचा, कारण आतापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी देताना दिसतो आपल्याला. हो आणखीन एक चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. थ्रो इन ऑफ सेकंडला 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि या 2 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 18 रन्स. 18 लॉस ऑफ 1 विकेट. डीप स्कोर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, डीप वाईडिश मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे ऑन साइडला. यावेळेस बॉल जातो स्कोर लेगच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे स्कोर लेगच्या दिशेने. 2चा कॉल पुन्हा एकदा आणि थ्रो होईल स्ट्राईक इन एंडला. मात्र बॅकअप अतिशय चांगलं होतं. 2 रन पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही बॅटर. स्कोर 20 वर जाऊन पोहोचतोय. 5 षटकाचा सामना आहे. कमीत कमी 55 ते 60 रन तरी यायला पाहिजे, कारण हे जी ग्राउंड आहे, ही जी विकेट आहे, ही बॅटिंग विकेट आहे. या विकेटवर भरपूर रन्स येताना दिसतात. आपण रेग्युलर क्रिकेटमध्ये बघितलेले आहे. आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, लेंथ बॉल आणि मग बाउन्स सुद्धा मिळाले या बॉलला. ओव्हरची या ठिकाणी होते समाप्ती आणि या षटकामध्ये जर आपण बघितलं तर पंढरीनाथने फक्त खर्च केलेले आहेत ते 5 रन आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आई चौंडाई नागले टीमचा स्कोर झालेला आहे 20 वर 1 विकेट. विलास भोईर होतो. पहिलाच बॉल चांगला उडवून खेळलाय आणि हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. काऊकानाच्या दिशेने 6 रन साठी षटकार. चांगला आहे आणि मात्र बॅकअप या ठिकाणी करताना दिसतो योगेश त्या ठिकाणी होता. 1 रन आणखीन मिळेल. स्कोर जाऊन पोहोचेल 27 वर. दोन्ही सुद्धा बॅटर जर बघितले आई चौंडाई नागणे टीमचे दोन्ही सुद्धा पॉवर हिटर बॅटर आहेत आणि दोन्ही बॅटरमध्ये क्षमता आहे मोठी फटक्या खेळण्याची. आपण बघितलं लखाच्या बॅटमधून जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग झाली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय शरद फरले हा सुद्धा कमी नाहीये. हा सुद्धा एक चांगला बॅटर म्हटला जातोय.
बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा विलास भुईर येतोय. स्कोअर लेग थोडासा बॅकवर्ड केला जातोय. फाईन लेगला फिल्डर नाहीये. एक शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर दिसतोय. त्यानंतर आपण बघतोय एक ह्या वेळेला स्कोअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. बॉल फॉरवर्ड स्कोअर लेगला बॉल जातोय. फिल्डिंग अतिशय चांगली आहे या ठिकाणी योगेश याची. एकच रन या ठिकाणी मिळेल. एकने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचेल स्कोअर बोर्डवर 28 रन 28. चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसते. आई चौंडाई नागले टीम 55-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा पहिली इनिंग आहे. एक चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल. किती बॉल शेष आहे? 3 बॉल शेष. पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 8 रन्स दिलेले आहेत. पहिल्याच बॉलवर षटकाराने स्वागत केलं होतं विलास भोईर याचं लखाने आणि तोच रखा आपण बघतोय सध्या स्ट्राईक एंडवर आपल्याला दिसतोय. फुल टॉस बॉल सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग होते. 2चा कॉल आहे. मात्र थ्रो अतिशय संत गतीने जातोय बॉलरच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रनने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय स्कोअर बोर्डवर 30 रन 30 होतो विकेट. आणखीन एक चांगला फटका आहे. कॅचची शक्यता. फिल्डर बॉल खाली नाही आणू शकत. विश्वासची चुकी झाली आणि डीप विकेटच्या दिशेने बॉल जातोय निघून बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम बॅटिंग करताना दिसतोय. लखाचा जर आपण विचार केला तर लखाच्या बॅटमधून हा दुसरा चौकार होता आणि एक षटकार सुद्धा ठोकलाय. आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर लखाच्या बॅटमधून धावा बनलेल्या आहेत. तब्बल 21 धावेवर बॅटिंग करतोय. अप्रतिम जबरदस्त बॅटिंग. 9 बॉलमध्ये 21 रन ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फुल्लेंचा बॉल होता. यावेळेला चुकतो फलंदाज. गती जास्त होती या बॉलमध्ये. लाईनला मिस झाला. स्विंग अँड मिस डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर आहे 34 रन. हे एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. आणि जर आपण बघितलं तर करंट रन रेटचा विचार केला तर 11.33च्या सरासरीने ही वाटचाल केलेली आहे. 2 ओव्हर अद्याप ही शेष आहेत आणि या पद्धतीने जर बॅटिंग झाली, याच ॲव्हरेजने जर बॅटिंग झाली तर नक्कीच धावसंख्या 55 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकते. तर बघूया आपण कुठल्या प्रकारे बॅटिंग होईल उर्वरित या 2 स्लॉग ओव्हरमध्ये. पहिल्या 3 ओव्हरमध्ये स्कोर चांगला आलेला आहे. मात्र उर्वरित 2 ओव्हरमध्ये स्कोर बरोबर येतोय की नाही आपण बघायचं आहे. चला लगेच सुरुवात करायची. ओला सुरुवात करा. विनोद माळी विनोद मध्ये येतोय बॉलिंग ट्रॅकवर मॅन फ्रॉम कर्नाला. आणि विनोद मध्ये उंच गोलंदाज आहे. बघूया यावेळेस एकच गोलंदाज ज्याने चांगली गोलंदाजी केलेली तो आहे पंढरीनाथ, ज्यांनी फक्त 5 रन दिले होते. विकेट मिळाला नव्हता. मात्र इकॉनॉमिकल चांगली बॉलिंग केली होती ती पंढरीनाथने. विनोद मध्ये याला कमबॅक करावं लागेल. आपल्या टीमसाठी विकेटच्या या ठिकाणी शोधामध्ये आहे ती NSK टीम. कारण पहिला विकेट अनिल बाद झाल्यानंतर पहिल्या बॉलवर बाद झाला होता. त्यानंतर 34 रनची एक चांगली पार्टनरशिप
आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे शरद फरले आणि लखा दुमाड या दोन फलंदाजामध्ये. चला वेळेबद्दल सहकार्य करा. लक्षात घ्या 5 षटका टाकण्यासाठी तुम्हाला फक्त 25 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही घेतला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. शरद फार्लेसाठी आपण बघू शकतो ऑन साइडला डीप मध्ये फिल्डिंग, डीप स्कोअर लाईक डीप मिड विकेट, डीप वाईडिश मिड विकेट, एक कॉव कॉर्नर सुद्धा आहे, एक लॉंग ऑन सुद्धा आहे. 5च्या 5 फिल्डर ऑन साइडला डीप मध्ये आपल्याला दिसतात. ऑफ साइडला जर आपण बघितलं तर फक्त एक लॉंग ऑफ दिसतोय डीप मध्ये. फटका चांगला आहे ह्या वेळेला वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी नाही अडू शकणार. बॉलला बॉल निघून जाईल. वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. चांगला फटका, प्रतिम शॉट, पुलचा हा फटका होता आणि ही खासियत आहे शरद फरले याची. फटकेबाजीमध्ये नक्की चांगला फलंदाज म्हटला जातोय शरद फरले याला. आणि या चौकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 38 वर 38 रन्स. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर विनोद मध्ये फुलटॉस बॉल चुकतो या वेळेला. एक चांगला बॉल होता मोठा फटका खेळण्यासाठी, मात्र यावेळेस चुकतोय फलंदाज. ऑफसाइडला फिल्डिंग जर पाहिली आपण शॉट थडम्याला आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे. त्यानंतर आपण बघतोय एक कव्हरला फिल्डर दिसतोय, एक लॉंग ऑफ आहे. 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. फुटॉस बॉल, फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने मिस फिल्डिंग, बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. डीप वाईडिश मिड विकेटला 4 रनसाठी चौकार. जबरदस्त फटका. जवळजवळ आपण पाहिलं तर शरदच्या बॅटमधून हा 3रा चौकार होता. आणि शरद आणि जर आपण बघितलं तर लखा दुमाडा यांची पार्टनरशिपचा आपण विचार केला तर अतिशय चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 42 म्हणजे 42 रनची ही मोठी पार्टनरशिप पहिल्या दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते आपल्याला. ओ फुलचा फटका आहे, हा पॉवरफुल होईल का? हा सुद्धा जातो डीप मिड विकेटच्या बाहेर बाउंड्रीच्या दिशेने. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार. नक्कीच एक बॉल डॉट आला होता. लगातार हे 2 चौकार जरूर येतात मात्र शरद फरलेच्या बॅटमधून. आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 46 रन्स, 46 लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय शरद फरले. अटॅकिंग बॅटिंग, पॉवर हिटर बॅटर म्हटला जातो शरद फरले याला. ऐचौंडा नागले टीमचा आणि त्या प्रकारची बॅटिंग या विकेटवर या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते. 22 बॉल मध्ये 46 ची पार्टनरशिप झालेली आहे. पुढे आला आणखीन एक जबरदस्त स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस आउट ऑफ द पार्क 6 रनसाठी षटकार. 50 ची पार्टनरशिप, 50 धावा, पूर्ण 50 धावांची ही पार्टनरशिप झालेली आहे. ती शरद आणि लखा या 2 बॅटर मध्ये जबरदस्त पार्टनरशिप दुसऱ्या विकेट साठी. पुढे आला आणि पुढे येऊन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अप्रतिम सरळ बॅटने हा जबरदस्त फटका होता. थोडासा महागडा पडतो या ओव्हरमध्ये. विनोद मध्ये हुक करण्याचा प्रयत्न, ह्या वेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही. रनआउटची संधी आहे, डिरेक्ट हिट लागले, फलंदाज होईल बाद. आणि 50 धावांची पार्टनरशिप झाल्यानंतर हा विकेट जातोय, तो सुद्धा धावचीच रुपयाने. फलंदाज शरद फरले इज आउट. योगेश येतोय नवीन बॉलर. बॉलिंग ट्रॅकवर योगेश जाधव. दयानंद येतोय नवीन बॅटर बॅटिंग साठी आणि योगेश जाधव बॉलिंग साठी येतोय. अंतिम एक षटक शेष आहे. स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक म्हटलं जाते आपल्या क्रिकेटमध्ये. जर बघितलं तर बघूया या हाणामारीच्या षटकामध्ये ही फलंदाज
अटॅकिंग शॉट खेळतात की नाही आपल्याला बघायचं आहे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचे टॉस साठी. पुढील जो सामना आहे पुढील सामन्यासाठी दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉस साठी आपण रेडी राहा. पहिला बॉल फुल टॉस आहे, जबरदस्त फटका आहे, डीप स्क्वेअरच्या दिशेने वन बाउन्स निघून जाईल बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चांगला फटका. आवाज एकदम कमी केला का? अतिशय जबरदस्त शॉट. आपला बॅक पडून खेळतोय फलंदाज. त्या ठिकाणी आपण बघितला आला होता नवीनच फलंदाज ज्याने चौकाराने खातं ओपन केलं दयानंद. हा सुद्धा एक चांगला बॅटर म्हटला जातो, अटॅकिंग बॅटर म्हटला जातोय. सरळ बॅटने स्टेट डाऊन दी ग्राउंड. या वेळेला लॉंग ऑफच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग. 2चा कॉल आहे. थ्रो होईल योगेशच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. ह्या 2 रन्सने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोर बरोबर 58 रन्स 58 रन्स. चांगलं टोटल आहे. अप्रतिम बॅटिंग केली. खास करून आपण बघितलं शरद फरले त्यानंतर लखा दुबारा 4थ्या क्रमांकावर आला आणि त्याने सुद्धा चौकाराने आपलं खातं खोललेलं आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या भरपूर बाहेर बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. 1 रनने स्कोर 59 वर जाईल. अनिलने सुद्धा पहिल्या बॉलवर चौका ठोकला होता पण तो हिट विकेटच्या रूपाने बाद झाला. हा बघितला पण लेग स्टंपच्या बाहेर बॉल डाऊन डी लेग होता. वाईटचा इशारा पंचांचा. 1 आणखीन अतिरिक्त रन मिळेल. 60 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. हे टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो. समोरच्या टीमला चॅलेंज द्यायचं असेल तर नक्कीच हे टोटल चांगलं आहे. फोर्सिंग शॉट आहे. जबरदस्त फटका आहे. गॅप मध्ये सुद्धा खेळलेला आहे. बॉल सरळ जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त अटॅकिंग पॉवर हिटिंग बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज दयानंद. चांगली बॅटिंग. 66 रन धावपलकावर. बॉल शिल्लक आहेत ते 3 अद्यापही ह्या ओव्हरमध्ये सुद्धा महागडा ठरलाय. योगेश पुन्हा एकदा उडवलाय बॉलला मिड विकेटच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर झाल. सरळ 6 रनसाठी षटकार. जवळ जर आपण बघितलं तर 2 षटकार बॅक टू बॅक दयानंदच्या बॅटमधून येतात. पॉवरफुल बॅटिंग दयानंदची आपल्याला पाहायला मिळते. टीमचा स्कोर पाहिला तर 72 रन्स. आता आपण म्हणू शकतो की स्कोर डेंजर झोन मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 34 होत्या. पुन्हा एकदा उडवल्या बॉलला हवेत आहे. लॉंगनचा फिल्डर बॉल खाली येईल. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल लॉंगनच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. स्कोर जाऊन पोहोचतोय 76 वर. अंतिम 1 बॉल शेष. 76 वर स्कोर जातोय. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. आतापर्यंत बघितलं दयानंदचा विचार केला तर 22 वर बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा पुढे आला. उडवल्या बॉलला हवेत आहे. वाईट टीप विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी नाही पोहोचू शकला. नो मॅन लँडला बॉल पडते. 2 रन कंप्लीट. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे. नॉन स्ट्राईक हँडला थ्रो आणि वाईट थ्रो होता हा. आणखीन रन मिळेल. जवळ 4 रन कंप्लीट. 5 रन जर कंप्लीट केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रनआउटची संधी आहे. काय होईल आणि रनआउट फलंदाज बाद. 4 तर कंप्लीट झालेले आहेत. स्कोर जर आपण पाहिला तर स्कोर बोर्डवर झालेला आहे तो 80 रन आणि 81 रनचं एक मोठं टार्गेट सेट केलेलं आहे ते NSK टीम समोर आई चौंडाई नागले टीमने.
तर मास्टर टीमचा कॅप्टन आलेला आहे. पाळणापाडा टीम कॅप्टन टॉस साठी लगेच या. पाळणापाडा टीम कॅप्टन टॉस साठी आपण यायचं आहे. दुसरा सामना या दोन टीम मध्ये टायगर मास्टर टीमचा कॅप्टन आणि पाळणापाडा टीम कॅप्टन. चला लगेच टॉस साठी आपण या. चला मॅचला ह्या ठिकाणी सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईकला योगेश जाधव आहे. स्ट्राईक एंडला बॅटर विलास भोईर ही जोडी आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय बॉलर आलेला आहे तो सुभाष बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. पहिले षटक हे पावपेचे षटक आहे आणि पावपेच्या षटकामध्ये तुमचे सर्कलमध्ये जास्त खेळाडू दिसतात आपल्याला. दोन खेळाडू फक्त 30 सर्कलचे, 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिला बॉल दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा 81चं टार्गेट. फटका चांगला आहे मिडॉनच्या दिशेने. बॉल येतो डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग. 2 रनचा कॉल या वेळेला आणि 2 रन्स कंप्लीट सुद्धा होतात. मिस फिल्डिंग. बॅकअप थोडासा खराब. आणखीन रन मिळतील आणि पळून रन पूर्ण करायचे. आता आणखीन 4थ्या रनसाठी प्रयत्न आहे. रनआउटची संधी मात्र 4 रन कंप्लीट. रन इन बिटवीन द विकेट. अप्रतिम विलास आणि योगेश जाधव या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नागला 12वा खेळाडू आपण पाठवून द्या. जो नियम आहे त्या नियमानुसार 12th मॅन तुमचं येऊ द्या. या पंकज हजारे आपण बसा इकडे. आपल्याला नाश्त्याची व्यवस्था सुद्धा आहे. चहा अगोदर येऊन बसले असते चहा सुद्धा मिळाला असता. घेतला ओ चांगला बॉल ह्या वेळेला. आणि मात्र लाईन थोडीशी खराब होती. या ठिकाणी असं वाटलं की लेंथ अतिशय चांगली होती मात्र लाईन थोडीशी बाहेर पडली. त्यामुळे वाईटचा इशारा पंचांचा होतोय. विनो आपण बघतोय पंकज हजारे 12th मॅन येतात. थोडस फिटनेस नाही आहे. पुढे आला होता. ह्या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. चांगली फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये. पुन्हा एकदा 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. आणि 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 7 रन. 81चं एक भलं मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि मास्टर क्रिकेटमध्ये 5 ओव्हरमध्ये 81 टार्गेट चेस करणं थोडंसं कठीण असतं. मात्र अशक्य नाही आहे. समोरच्या टीममध्ये जर जी फटकेबाजी केली ती फटकेबाजी आपण सुद्धा जर केली तर नक्कीच ते धावा पूर्ण करू शकू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस होतोय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चला टॉस साठी यायचा आहे. जय बजरंग पालनापाडा टीम कॅप्टन. चला टॉस साठी आणि टायगर मास्टर टीम कॅप्टन टॉस साठी आपण लगेच या. पुढील सामना या 2 टीम मध्ये आहे. दोन्ही टीम कॅप्टन. चला लगेच या टॉस साठी. सुभाष पुन्हा एकदा हवेत आहे. कॅचची शक्यता मिडॉनच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी नो मॅनलँडला बॉल पडतोय. 2 फिल्डर जरूर होते मध्ये 2 फिल्डरच्या मध्ये हा बॉल पडतोय. आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 9 वर. पहिल्या ओव्हरचं आपण कंपॅरिझन करूया. हे षटक कंप्लीट झाल्यानंतर आतापर्यंत 4 बॉलमध्ये 9 रन्स तर आलेले आहेत. 2 बॉल अद्यापही शेष. नक्कीच मोठे फटके यायला पाहिजे. हवाई सफर करावे लागतील. ज्या प्रकारची बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये झालेली आहे त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघितलं तर सिली मिड ऑफच्या दिशेने बॉल फक्त जातोय. स्वतः आपल्या फॉल थ्रो मध्ये जातो. गोलंदाज बॉल अडवतोय. तर त्या अगोदर फक्त आणि फक्त 1च रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1 ने स्कोर डबल फिगर मध्ये पोहोचतोय 10 वर. 10
विदाउट लॉस. जमेची बाजू ही आहे की कुठलाही बॅटर आउट झालेला नाहीये, अटॅकिंग बॅटिंग होताना दिसत नाही. योगेश सध्या आपण बघतो स्ट्राईक एंडवर आहे, पहिल्यांदा स्ट्राईकवर येताना दिसतो योगेश. याला अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. क्लीन बॉल, फलंदाज बाद, त्रिफला उद्ध्वस्त होतो योगेश जाधवचा. आणि अशा प्रकारे अंतिम बॉलवर सुभाष विकेट मिळवतोय आणि ब्रेक टू, पहिला ब्रेक टू दिलेला आहे आपल्या टीमसाठी सुभाष. आणि ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 81चं टार्गेट चेस करत असताना NSK टीमचा स्कोर आहे 10 वर 1 विकेट. जय बजरंग पाळणामाळा टीम कॅप्टन. चला टॉस साठी लगेच या, त्यानंतर टायगर मास्टर कामन टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चला पाळणामाळा टीम कॅप्टन लगेच या. अनिल पाटील येतोय AP. अनिल पाटील हा सुद्धा एक कम्प्लीट ऑलराऊंडर. मात्र पहिल्याच बॉलवर चौका ठोकला, मात्र त्यानंतर हिट विकेट स्वयंचित्त बाद झाला होता. आणि अनिल पाटीलचा आपण जर विचार केला तर बाकीच्या आपल्या लाईफमध्ये जर बघितलं तर AP टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी त्यांची आहे. विनोद हजारे सुद्धा आपल्याला दिसत मिड विकेटला. AP टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी आहे. तुम्हाला जर भारतामध्ये कुठेही जायचं असेल तर तुम्ही अनिल पाटीलला संपर्क साधा. मी त्यांना संपर्क साधलेला आहे सध्या या सीझनमध्ये. तुम्ही कुठे जा, साऊथमध्ये जा किंवा नॉर्थमध्ये जा, तुम्ही ज्या 7 सिस्टर स्टेट आहेत त्या ठिकाणी जायचं असेल किंवा इतर गुजरात राजस्थान परिसरामध्ये जायचं असेल तर तुम्ही अनिलला संपर्क साधा. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र लेट हा शॉट खेळला होता. बॉल अगोदर निघून गेला, त्यानंतर आपण बघितलं तर बॅट फिरवली होती. बॅटर आपण बघतो स्ट्राईक एंडवर आहे तो विलास भोईर. नवीन बॅटर क्रमांक 3 वर आलाय संतोष, जो विकेट किपर होता. विकेट किपर बॅटर म्हटला जातोय NSK टीमचा. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा कट शॉट. यावेळेला शॉट थर्डमॅनला फिल्डर आहे, थोडासा फ्लंबल होतोय. 2चा कॉल आहे आणि 2 कॉल दुसरा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने दुसरी सुद्धा पूर्ण केली जाते दोन्ही बॅटरच्या दरम्यान. आणि 2ने टीमचा स्कोर 12 वर जाऊन पोहोचतोय. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी बाद केलं होतं सुभाषने. अंतिम बॉलवर क्लीन बोल्ड बाद केलं होतं ते योगेश जाधवला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अनिल पाटील. बॅट थोडीशी खालून फिरते, बॉल वरून जातोय आणि ह्या विकेटवर आपण बघितलं तर थोडासा बाउन्स आहे. अशा ग्राउंडची जी विकेट आहे आणि ह्या विकेटमध्ये थोडासा फरक भरपूर जाणवतो आपल्याला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अनिल पाटील. पंच केलं यावेळेला. कॅप मध्ये फटका आहे, स्वीपर कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स जाईल, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चौकार येतोय आणि या चौकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 16 रन्स. 16 रन्स धावफलकावर येतात. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. 81चं एक भलं मोठं टार्गेट आहे. कळसुबाई शिखर गाठावं लागेल. समोर जर आपण बघितलं तर कामनदुर्ग आहे. कामनदुर्ग प्रमाणे ही उंची अशी धावसंख्या आहे 81. आणि कामन दुर्गाची उंची जर आपण बघितलं समुद्र सपाटीपासून 2200 फूट उंच आहे. आणि ठाणे जिल्ह्यामधला सेकंड लार्जेस्ट टॉलेस्ट दुर्ग म्हटला जातोय. पुन्हा एकदा कट शॉट. यावेळेस बॉल जाईल तळप्यांच्या दिशेने. फिल्डर धावतो बॉलच्या मागे, मात्र अडवू शकणार नाही. बॉल निघून जाईल डीप तळप्यान बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आणखीन एक चौकार येतोय फलंदाज विलासच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 20 रन. 20 लॉस ऑफ 1 विकेट. अंतिम एक बॉल शेष असेल. जय मल्हार 40+ मास्टर पोमन यांचं हे आयोजन आपण बघतोय. आणि कामन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
आणखीन एक चांगला फटका आहे, जागा बनवली, बॅकफुटवर गेला, पंच केलं बॉलला आणि पाठवून दिलं आहे सरळ बाउंड्रीच्या बाहेर, डीपीस कव्हरला 4 रनसाठी चौकार. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार ठोकतोय फलंदाज विलास. अँड अशा प्रकारे ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 24 रन. 2 ओव्हरचं कंपॅरिझन जर केलं आपण तर 24 झालेले आहे, स्कोर झालेला आहे 24. तर नक्कीच या ठिकाणी आपण म्हणू शकतो की थोडंसं पुढे जाताना दिसते. मात्र मागच्या अंतिम 2 ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या होत्या 40, त्या प्रकारची शेवटच्या अंतिम 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करावी लागेल ती म्हणजे NSK टीमच्या फलंदाजांना, तरच ही मॅच विजयाच्या दिशेने नेऊ शकतील. मात्र आता जी बॅटिंग चालू आहे ती बॅटिंग अप्रतिम आहे, अतिशय चांगली जबरदस्त बॅटिंग आणि अद्भुत कमालीची बॅटिंग करताना दिसतो. खास करून आपण बघितलं तर विलास भोईर ज्याने लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार ठोकले. ही मॅच जिंकण्यासाठी नक्कीच अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल. बाहेर आवाज अजिबात नाही ना चला टॉस या ठिकाणी टॉस या ठिकाणी केला जाईल. पाळणापाडा टीम कॅप्टन, चला लगेच या पाळणापाडा टीम कॅप्टन आलेले आहेत आणि या ठिकाणी टॉस केला जाईल आणि लखा दुबाडा बॉलिंग साठी होतो आणि टॉस या ठिकाणी केला जातो आणि टॉस साठी मी विनंती करतो सचिन भोसकर यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. सचिन भोसकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस. ओ चांगला बॉल, गती चांगली आहे. लखा दुबाडा एक कम्प्लीट ऑलराऊंडर म्हटला जातो या चौंडाई नागले टीमचा आणि हा टॉस या ठिकाणी होतोय आपण बघू शकतोय. आणि या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे टायगर टीमने. आय थिंक आसिफ निर्णय काय? यस, पाळणावाला टीमने टॉस जिंकलाय, निर्णय लगेच कळवायचा आपण. ह्या वेळेला बॉल जातोय कव्हर्स मध्ये, फिल्डिंग थोडीशी खराब, 2चा कॉल आहे आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे, रनआउटची संधी, विकेट या ठिकाणी जाईल का? यस जाते. फलंदाज संतोष इज आउट, फलंदाज होतो बाद. संतोष बाद होतोय. नवीन बॅटर या ठिकाणी बॅटिंग साठी येतोय अनिल ठाकरे येतोय बॅटिंग साठी. और 2 विकेट. हो ह्या वेळेला आणखीन एक चांगला बॉल टाकतोय गोलंदाज लखा धुमाळा. जबरदस्त बॉलिंग आहे लखा धुमाळाची. पण बघितलं बॉल लेंथ येतोय, गती चांगली आहे, बॉलला थोडासा बाउन्स सुद्धा देतोय. ही खासियत आहे लखा धुमाळा याच्या गोलंदाजीमध्ये. और 2 विकेटने पुन्हा एकदा लखा धुमाळा. कट शॉट आहे, स्क्वेअर कटचा फटका आहे, डीप पॉइंटच्या दिशेने बॉल निघून जाईल की अडवला जाईल? नाही, निघून जातोय बॉल डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका. कमालीची बॅटिंग करताना दिसतोय तो म्हणजे विलास भोईर. एक तर्फी किल्ला लढवताना दिसतोय विलास भोईर. बाकीच्या फलंदाजांना काही जास्त करता येत नाही. मात्र दुसऱ्या बाजूने तर पण बघितलं तर विलास भोईर चांगली बॅटिंग करताना दिसतो आपल्याला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 30 रन्स ऑन द बोर्ड. ह्यावेळेला बघितलं पण आणखीन एक चांगला बॉल टाकला जातोय. बॉलिंग अतिशय चांगली आहे आणि चौकार लागला, मात्र त्यानंतर लगेच कमबॅक केला जातोय लखा दुबाडा मार्फत. लखा दुबाडा पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. और 2 विकेटने
हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता सुद्धा गोलंदाज लका दुमाना प्रयत्न चांगला होता मात्र कॅच सुटला तो शॉट कव्हरच्या दिशेने आणि या ठिकाणी आपण बघितलं तर 2 रन्स पूर्ण करतोय विलास भोईर आणि ओव्हरची होते समाप्ती 3 ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर 32 रन पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 आले होते फक्त 2 रन मागे आहे आता उर्वरित जर आपण बघितलं तर ओव्हर शेष आहेत त्या 2 आणि 2 ओव्हर मध्ये तब्बल 49 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आणखीन जर बघितलं तर रन हवे असतील ती 49 रन्स नवीन बॅटर येतोय नवीन बॉलर आलेला आहे दयानंद येतोय दयानंदनी काय अटॅकिंग पॉवर हिटिंग बॅटिंग केली शेवटच्या ओव्हरमध्ये खरोखरच लाजवाब कमालीची बॅटिंग केली होती आता आपण बघतोय बॉलिंगसाठी आलेला आहे हा बॉल जर आपण बघितला अतिशय चांगला होता अपील ह्या वेळेला कुठली अपील केली होती मात्र विकेट किपरने तर बॉल कलेक्ट केला नव्हता डॉट बॉल जातोय 11 बॉल शेष आहेत 11 बॉलमध्ये 49 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज आहे पूल करण्याचा प्रयत्न अनिल ठाकरे यावेळेस पूल करतोय मात्र मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे विनोद हजारे फिल्डिंग चांगली करतो अंडर आर्म थ्रो केला होता विनोदने असं वाटते थोडीशी खांद्याला दुखापत आहे विनोद याच्या 2 रन कंप्लीट 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 34 वर 34 लॉस ऑफ 1 विकेट हो ह्या वेळेला फुलटॉस बॉलमध्ये ताकदवर फटका नव्हता फुलटॉस बॉलवर विनोदच्या दिशेने बॉल पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे काय होईल आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाईल फलंदाज विलास भोईर इज आउट सलामीचा फलंदाज होता विलास भोईर चांगली बॅटिंग केली विलासने मात्र ह्या वेळेला आपण बघितलं तर रनआउटच्या रूपाने विकेट जाते ती विलास भोईर याची सर नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय आणि लाईव्हला आवाज व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे आम्ही माईक चेंज केला आणि माझ्या कॉमेंट्री कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा मी 2-2 माईक घेऊन कॉमेंट्री करतोय कारण एक माईक डायरेक्ट लाईव्हला जातो आणि एक माईकचा आवाज जो आहे तो ग्राउंडला जातोय ओव्हर द विकेट हो ह्या वेळेला बघितला आणखीन एक चांगला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा चुकतोय फलंदाज डॉट बॉल जाईल आणि असं वाटलेलं आहे की ही मॅच सोडलेली आहे की काय NSK टीमने ज्या प्रकारे बॅटिंग करली जाते ओ फटका तर चांगला आहे ऑन दी राज केला तो गॅप मध्ये सुद्धा आहे 1 बाउंस जाईल लॉंग ऑफ आणि लॉंगच्या बाहेर सरळ 4 रनसाठी चौकार अप्रतिम शॉट जबरदस्त फटका बघितला पण स्ट्राईकला होता गुरुनाथ आणि गुरुनाथच्या बॅटमधून हा येतोय धमाकेदार शॉट चौकार अनिलच्या बॅटमधून हा चौकार आला होता 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 40 रन्स टॉपिश लागले यावेळेस विकेट कव्हर कोणतीही चुकी करत नाही चांगला कॅच घेतोय विकेट जाईल फलंदाज होईल बाद आणखीन एक विकेट जाते NSK टीमची फलंदाज अनिल ठाकरे इज आउट धनंजय पाटील होता विकेट कीपर आणि धनंजय पाटीलने अतिशय चांगला कॅच घेतला आणि अशा प्रकारे विकेट जाते फलंदाज होतोय बाद अकरा वाजून 27 मिनिटे झालेली आहेत आणि वेल सुद्धा बघितलं जाईल 11 वाजून 9 मिनिटाला पहिला बॉल पडला होता आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर अगदी वेळेवर षटकं टाकलेली आहेत तर 20 मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत पहिली 4 ओव्हर जवळजवळ 18 मिनिटामध्ये ही 4 षटकं कंप्लीट केलेली आहेत पालनापाडा जय बजरंग पालनापाडा वर्सेस
टायगर मास्टर कामन या दोन टीम मध्ये पुढील मॅच जय बजरंग पालनापाडा वर्सेस टायगर या दोन टीम मध्ये पुढील मॅच आहे. दोन्ही टीम मध्ये टॉस झाला आणि पालनापाडा टीमने टॉस जिंकला. आपला निर्णय कळवायचा आहे. पालनापाडा टीम माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपला निर्णय कळवा. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. जगन्नाथ येतोय. जगन्नाथ पाटील बॉलिंगसाठी. जगन्नाथ पाटील मास्टरमध्ये खेळतात. त्यांचे सुपुत्र केसेमध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये निशांक पाटील उत्कृष्ट एक परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. लेफ्ट हँडर बॅटरमध्ये चांगले बॅटर आणि आयकॉन खेळाडू आहेत KPL मधले. फोर्सिंग शॉट आहे. हवेत बॉल यावेळेला मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग जरूर. मात्र या ठिकाणी 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 2ने स्कोर. एक 1 शॉटचा इशारा पंचांचा होतोय. म्हणजे फक्त एकच रन ग्राह्य धरली जाईल आणि सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर. 41. 40ची आणखीन आवश्यकता असेल. हो हो फिल्डिंग बघितली. लाजवाब कमालीची फिल्डिंग आहे. बघितलं आपण फाईन लेगच्या दिशेने फिल्डर उभा होता. अतिशय चांगली फिल्डिंग. एकच रन फक्त मिळेल. 1ने स्कोर जाईल 42 वर. अंतिम ओव्हर आणि अंतिम ओव्हरमधले बॉल शेष आहे 4. भरपूर रनची आवश्यकता आहे. ओ कॅच. स्क्वेअर लेगला उभा होता फिल्डर त्या ठिकाणी. चांगला कॅच घेतला सुभाषने. विकेट या ठिकाणी जाईल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. NSK टीमचा फलंदाज विनोद इज आउट. सुभाष परेट त्या ठिकाणी उभा होता. प्रथम कॅच घेतली स्क्वेअर लेगला. स्क्वेअर मध्येच उभा होता आणि चांगलं जजमेंट केलं आणि हा विकेट जातोय. फलंदाज होतोय बाद. चला लगेच घाई करायची आहे आणि जय बजरंग पालनापाडा टीम आपला डिसिजन बॉलिंगचा डिसिजन आहे. मॅच संपल्यानंतर लगेच तुम्ही मैदानामध्ये उतरायचं आहे आणि टायगर मास्टर कामन टीम आपण बॅटिंगसाठी रेडी राहायचं. आपली ओपनिंग जोडी रेडी ठेवा. वॉर्मअप करा. तुमची बॅटिंग आहे. फुल टॉस बॉल हवेत आहे. पॉवरफुल शॉट नाही आहे. शॉट मिड विकेटच्या दिशेने बॉल पडेल. 1 रन कंप्लीट. सुभाष पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. कुठल्या प्रकारचे जास्त धाव मिळणार नाहीयेत. फक्त 1 रन या ठिकाणी पूर्ण केलेले दोन्ही बॅटरने. स्कोर 43 वर जाऊन पोहोचतोय. आणखीन 38 रनची आवश्यकता आहे. औपचारिकता म्हणू शकतो आपण. पुढे पण खेळण्याचा प्रयत्न. ह्याकडे चुकतोय फलंदाज. डॉट बॉल. अंतिम 1 बॉल शेष. शेवटचा बॉल. अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती आई चौंडाई नागले टीमने. कॉंग्रॅच्युलेशन आई चौंडाई नागले टीम अँड हडलक NSK टीम. मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण असेल बघितलं जाईल. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली असेल चेक केलं जाईल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय. पहिल्या इनिंगमध्ये सर्वात जास्त धावा कोणी बनवल्या असतील. त्यानंतर शेवटच्या बॉलवर विकेट